मित्रांनो, उमेश इकडे आम्हाला जेवायला घेऊन आलाय आणि व्हिडिओ काढायला विसरलो होतो. आम्ही जेवून झालो पोटभर आणि खूप छान जेवण होतं. उमेश हे कुठे आलो प्रॉपर? लोणारला रोडलाच आहे ना? बरं चलो. लोणार सरोवराच्या अगदीच जवळ अथर्व व्हेज रेस्टॉरंट आहे त्यात. त्याच्यामुळे खूप छान वाटलं. चल थँक्यू. मित्रांनो, शेवटचा एक आपलं स्टॉप आहे महालक्ष्मी मंदिर. बहुतेक इथे कॅमेरा बंद असावा असं मला अंदाज आहे, तरी बघू आपण.
परत कॉन्टॅक्ट होत होता. बोलण्यावरच कळत होतं की माणसं व्यवस्थित आहे, म्हणजे टूर व्यवस्थित असणार. आणि खरंच छान झालं. उमेशने आम्हाला खूप सगळ्यांना सांभाळून घेतलं आणि राजेशनी छान झाली. आणि त्याच्यात मेन म्हणजे काय, ड्रायव्हर खूप चांगले होते. त्याने आम्हाला हे सगळं काय आमचं पुरा सगळं त्यांच्या हातात होतं. मग सारखी मी तुमचं असलं आपल्या सगळ्यांचं सारखी ते सांगणार ना. क्या बात बोला बाई. जीवन त्यांच्या हातात होतं. त्यामुळे आम्ही त्यांचे पण धन्यवाद. काय चुकलं असेल तर निघाला असेल काय असेल तर ते इथे सोडून द्यायचं सगळं. त्यांना पण आम्ही सांगणार. छान वाटलं. आणि मी बोलते पहिल्या वेळेस फोन केला तेव्हा एकदम म्हणजे आपलं सगळं वाटलं. भरपूर हसली मी. बरोबर मी सांगितलं म्हटलं आमच्या गावाला. आणि छान वाटलं. पैसा वसूल. हे तू दिलेलं प्रेम इथे दिसतंय. हे डोळ्यांमधनं दिसणारं प्रेम आहे ते तुम्ही लोकांनी दिलं. सामाजिक मस्त. आणि social आणि त्यामुळे अजून निर्माण झालं आपल्यामध्ये ते. तुम्ही सगळे सारथी परिवारावर तरी छोटस भेट घ्या 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 तुम्ही या यांच्याकडे द्या. पॉवर घ्या पॉवर घ्या. काहीच गरज अरे पण अरे फुलाची पाकळ वोट ऑफ थँक्स. तुम्ही सारथीवरती आणि आमच्यावरती भरभरून विश्वास ठेवला. पहिली गोष्ट, ह्या विश्वासाला आम्ही सारखं ठरायचा प्रयत्न केला. काही चूकभूल झाली असेल तर त्याच्यासाठी क्षमस्व. पण पुढच्या टूरला तुम्ही याल किंवा पुढचं आपलं जे इथून पुढचं जे तुमचं मार्गदर्शन प्रेम आपुलकी कायम आमच्यावरती राहू दे. तुमचे आशीर्वादच आमच्यासाठी प्रगती ठरणार आहे. आणि काही ह्यात त्रुटी जाणवल्या असतील तरी आम्हाला सजेस्ट करा. त्यात आम्ही अजून बदल करू. नवीन येणाऱ्या लोकांना त्याच्यापेक्षा चांगलं देता येईल. पुढच्या टूरला ह्याच्यापेक्षा चांगलं देण्याचा प्रयत्न असेल. आणि तुमचे आशीर्वाद आम्हाला भेटतात एवढी जास्त. त्याला बसमध्ये विचारलं होतं आम्ही, तर त्यांनी काय उत्तर दिलं होतं माहितीये का, की त्याला विचारलं कसं वाटलं तुला आमच्यासोबत. तो म्हणतो मला घरी एकही कॉल करावा असं वाटला नाही. अजून काही बोलायची गरजच नाही. त्याच्यामुळे आपलं घरच्या सारखं सगळं झालंय. पहिला फोन केल्यापासून मला अजून पण असं वाटत नाहीये की मी कोणातरी अनोळखी नाही. माझ्या घरचेच घेऊन आलो, फिरवले आणि आपण आता फिरून रिटर्न झालो एवढं. नेक्स्ट मंथला तो येणार आहे पनवेलला. आणि आम्ही जाणार आहोत गाडी घेऊन परत कोकणात फिरायला. असं प्लॅनिंग आहे. तो म्हणतो मला फिरायचं. म्हटलं चल ये तू, मी गाडी काढतो जाऊया श्रीवर्धन. चला ना, मी नाही आपण गेट टुगेदर करूया. श्रीवर्धन चाललो जाऊया चला. आता हा सांगेल त्याच्यावर आहे, माझ्यावर नाही. ठरवू आपण तारीख पुढच्या महिन्यात फेब्रुवारीत जायचं. आता याला कॉन्टॅक्ट मिळाला, हा सांगेल. 9 ते 14 नसणार. त्याच्यामुळे एकच सजेशन आहे, क्या ना वाईट नको. अजून एक सजेशन, एक सजेशन की सारथीची बॅग आवडली आपल्याला. त्या बॅगा सगळ्यांना चालतील. पुढच्या टूरला आम्ही बॅग देण्याचा प्रयत्न करू. आणि मागच्या टूरपर्यंत आपल्याकडे नेव्ही ब्ल्यू कलरची कॅप होती. पण आपण विचार केला की आता हिट चालू होती उन्हाळ्यात, तर आम्ही व्हाईट घेतली. असं एवढंच कारण आहे. पण नक्कीच चेंज करू. माझं एक सजेशन आहे, ज्या बॅगा हरवतात किंवा आपल्या लक्षात राहत नाही, कलर टॅग द्या. कलर ग्रे कलर फेमस आहे आंटींचा. टॅगिंग हा टॅग लावायचं जरा. आणि हॉटेलमध्ये गेले नाही ना, त्यांना सांगायचं रूम नंबरचा 1 नंबर 2 नंबर ते असं टाकायला बॅगा. यांना बॅगा डायरेक्ट शोधायला नको, त्यांना शोधायला नको. मी आपल्या ग्रुपवरती एक लिंक पण टाकतो. त्याच्यात तुम्ही Feedback. पण टाका, फोटो पण टाका. ते आपले गुगलला ह्याला जातं, जीपीएसला आपला जो वेबसाईट पेज वर जाईल. आणि तुम्ही आपल्या ग्रुपला पण घरी गेल्यावर निवांत झाल्यानंतर मग पूर्ण रिव्ह्यू टाका. म्हणजे तो रिव्ह्यू आमच्यासाठी खूप महत्वाचा. बेस्ट टाकणारच. नाही म्हणजे काय ना, ते माझी बॅग नाही आली, माझी बॅग नाही आली, असं होतं. रूम नंबर असतो ना, तो रूम नंबर
बॅगवर टाकायचा. मित्रांनो बघितलं तुम्ही आता खूप छान असं आमचं एंड इथे खाणं पिणं झालं. सुंदर झालं हा. आमची ट्रिप मस्त. आम्ही आता चाललो. बाय बाय. तुम्ही बघितला आता ब्लॉग. आता बघा सगळ्यांचे रिव्ह्यू ऐकला आणि उमेश आहे. आता हा ब्लॉग इथे मी एंड करतो. म्हणजे मेळघाटचं आमची ट्रिप इथे आता एंड झालेली आहे. चलो नक्कीच भेटू पुढच्या टोकला. येस चलो बाय.